शपथ आहे तुम्हाला. शरे शपथ सोड. आधी तुम्ही शपथ सोडा. शरे शपथ सोड. आधी तुम्ही सोडा. आधी मी घातली, माझी बघून तू घातलीस. किती बरोबरी करशील. पण तुम्ही मुळात शपथ घातलीतच का? मला आधी श्रीशी बोलायचं. आयडिया माझी आहे. मी मोठी जाऊ आहे. हा मग माझा मान मोठा आहे तुझ्यापेक्षा. ओ, मानाचा आणि प्रेमाचा काहीही संबंध नसतो. पहिला मान माझा. नाही पण मला श्रीशी बोलायचं. शरे मी आधी श्रीशी बोलणार. नाही मी बोलणार. अरे विचार कर. श्रीला काय वाटेल की शरयू धाकटी असून ती आधी बोलली आणि मोठी आई नुसतीच नावाची मोठी, ते का नाही आली बोलायला, असा त्याने विचार केला तर. असं तुमच्या बाबतीत तो करे. मग जा तुम्ही. हा ओ एक मिनिट. हा काय हा त्याला असं काय नाही वाटणार. तुला काय माहित. मला माहितीये. शरे प्लीज. शरे इंदुवहिनी. शरे इंदुवहिनी. शरे इंदुवहिनी. नुसतं इंदुवहिनी शरे इंदुवहिनी शरे करत काही इथे उभं राहायचंय आपण. माझा एवढा हिशोब सोडून दे. मग शपथ सोडा. ते बघू. आधी हे कोडं सोडव हिशोबाचा. ठीक आहे. मला असं म्हणा की प्लीज शरू. शरे जा मम्मी. नाही प्लीज प्लीज शरे शरे प्लीज प्लीज. या या या. बघू काय केलंय बघू. हे बघ. अगो हे ना मी त्याला दिलेत पैसे, पण हे काही कळतच नाहीये मला. कसं अक्षर तुमचं. बरोबर सॉरी. हा हे बघा 2,70,000. बरं वाटतंय का आता? काय नाही म्हणायला शिक की. अरे नाही जमणार. का नाही जमणार? मला बरी सांगतेस. तू नवरा आहेस माझा. मग आई समोर काय होतं? त्यांना नाही रे दुखवू शकत. अगं जान्हवी, तुला काय खायचंय काय खायचं नाही हे तू ठरवायचंयस. आईला दुखवण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि हे बघ, एक दोनदा ती नाराज होईल, पण एकदा का तिला कळलं ना की तुला काय खायचंय काय खायचं नाहीये, की मग ती आग्रह नाही करणार. तिच्या आग्रहाला बळी पडून एनकरेज करतेस तू तिला. हे दूध प्यायल्यानंतर दुसरं काय होणार आहे? अरे मला दुधाने सहसा त्रास होत नाही. मग आई म्हणतात ना तसं शेंगदाण्याची चटणी खाऊन त्रास झाला असणार बघ. वेल आय होप सो. श्री पण मला आता खूप भूक लागली रे. अगं मग जेवून घे ना. मी आणू का? नाही नको, मी घेईन. मला जर काही करता येत असतं ना तर मी तुला असं मस्त गरम गरम करून वाढलं असतं. पोळ्या. मला ना गरम गरम पोळ्या खाव्याशा वाटतायत. पोळ्या? हो ना. आजकाल 2 पोळ्यांनी पोटच नाही भरत माझं. म्हणजे 4 तरी लागतात. हो का? सॉरी. सॉरी का? म्हणजे मी अशी हल्ली खात असते ना गपागप. अगं मग चांगली गोष्ट आहे ती. तू बस, मी ना पोळ्या करूनच घेते आणि खाते. अगं अगं मला जर पोळ्या करता येत असत्या तर किती मजा आली असती. हे बघा वहिनी, कळलं? हे सगळं इथे ह्या सगळ्याची बेरीज करायची, जी बेरीज झाली टोटल 30,000 रुपये. हे सगळं चुकलंय. काहीतरी काय. हा बघा हिशोब क्लिअर आहे. अगं 3 लाखाचे 30,000 कसे होतील? काहीतरी काय वहिनी, 3 लाख कुठून आणले? करा बेरीज, सगळ्याचे 30,000 येते. अगं शरे एवढा मोठा माझा बिझनेस आहे. 3 लाखाचे 30,000 30,000 नाही ग शरे. बरोबर केलंय मी. असं काय करताय तुम्ही? तुमचा बिझनेस जरी मोठा असला ना तरी तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट देताना सगळ्यांना. तू शून्य हा कुठेतरी हरवलाय. तुमचं शून्य कशाला हरवेन मी? तुम्ही नीट बघा ना. हे बघा, ऐका मी दाखवते. हे इथून इथे हे सगळं चेक करा. हे जे आहेत ना, हे 10 वेळा दाखवते. हे तुम्ही दिलेले ऍडव्हान्स आहेत पैसे. ऍडव्हान्स बरोबर. हे तुम्ही ऍडव्हान्स देऊन टाकलात तर परत घेतलेत का? अगं पण ऍडव्हान्स मी 4 महिन्यापूर्वी दिलाय ना. 4 महिन्यापूर्वी द्या, नाही तर 4 वर्षापूर्वी द्या. ते पगारातून कापून गेला नको. त्या मुलींकडे जर मुळात तुमचे 2,70,000 पेमेंट असेल ऑलरेडी, बरोबर, तुम्ही पूर्ण ऍडव्हान्स देता आणि मग पूर्ण पगारही देता, तुम्ही ते कापून नाही ना घेत. असे कसे कापणार? तू शून्य शोध आधी पहिला. असं कुठे शून्य शोध? ते कानातलं का पडलं आणि हरवलं? शून्य शोध शून्य शोध. शरे बघ, तू माझ्यापेक्षा जास्त शिकलीस की नाही? हा मग तुला हे जमलं पाहिजे. जमतंय ना. बरोबर आहे
मी. हे बघा सगळा टोटल हिशोब बघा तुम्ही. अगं शून्य हरवलाय. खाल्लं मी तुमचं शून्य. शून्य हरवलं. इकडे बरं झालं आली. बघा इकडे बस जरा डोकं खाल्लंय वहिनीने माझं. हे घे, हे पकड. आणि हा सगळा हिशोब कर. हा, नाही, 10 वेळा केलाय मी, तरी त्यांना पटत नाहीये. नाही तू चुकवलंयस. हे बघ मला काय माहिती ना, इथे 3 लाख हवे आहे, हिने 30,000 काढले. हवेत म्हणजे हवेत असे कुठून येणार? हिशोबात 30,000 आहेत तर 30,000 येणार ना. नाही पण हा शून्य तू कुठेतरी हरवलाय. मी सांगितलं ना, मी खाल्लं तुमचं शून्य. काही अगं आता तू माझ्यापेक्षा जास्त शिकलेस ना, म्हणून तुला सांगितलं ना. मग त्याने काय फरक पडतो? तुम्ही पण शिका. आता ह्या वयात कशी शिकणार? शिक्षणाला कसलंही बंधन नसतं, वयाचं तर अजिबातच नसतं. म्हणजे हे सांग तू मला हिशोब करून देणार आहेस की नाही? एवढा वेळ दिला, एकदा नाही 4-5 वेळा. तू बघ, नाही, तू बघ. नाही, तू बघच. बघ लव. हे आय एम सॉरी. बुई. हा उई आय एम सॉरी. सॉरी कशाला, मी करून देते हिशोब तुम्हाला. नाही ते हिशोबासाठी नाही हिशोबाचं काही नाही. हिशोबाचं काही नाही. आम्ही तुझ्याशी खूप वाईट वागलो ना, म्हणून. जान्हवी, तू पण आमच्यावर रागवलीस का ग, श्री सारखी? कुठे मी रागवू शकते का तुमच्यावर? म्हणजे तू खरं तर रागवायला हवंस. हा म्हणजे इतक्या वाईट वागलोय ना आम्ही तुझ्याशी. आम्ही तू केलेल्या उपकारांची काही जाण नाही ठेवली. आपल्या माणसांसाठी जर काही केलं तर ते उपकार असतात का? आणि खरं सांगायचं तर माझंच चुकलं. मी चुकीची वागले. माझा भाऊही चुकला आणि माझ्या आईचंही चुकलं. नाही जान्हवी, जाऊ दे ना आता, ते झालं गेलं विसरून जाऊया. हा आपण सगळे विसरूया. आणि तू नाहीतरी नाहीच ना रागवलीस आमच्यावर, मग झालं तर. पण तू या वेळेला आत्ता इथे काय करतेस? ऍक्च्युली मला जरा भूक लागली होती म्हणून. हो का? असू दे अगं, आमच्या ह्यांना पण अशी वेळी अवेळी भूक लागते. जान्हवी, तू हा माझा हिशोब कर, तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी करते. हा करताय कशाला? भाजी आहे, कोशिंबीर आहे, पोळ्या लाटू का पटकन गरम गरम? शरे, आधी मी म्हंटलय ना तिला करते म्हणून. बापरे, बरं तुम्ही पोळ्या करा, मी भाजी गरम करते. का बटाट्याच्या काचऱ्या करू, म्हणजे शिळी भाजी नको खायला? नाही मी करते सगळं. नाही तू काय करू नकोस. तू फक्त बस आणि हिशोब कर. काय त्या हिशोबाने ना आधीच्या शरीने डोकं उठवलंय माझं. तुम्ही माझं डोकं उठवलंय असं मी म्हणू शकते, पण मी म्हणणार नाहीये, कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. म्हणून तर घेतलंस. तुम्ही भांडत बसा माझ्याशी, मी पोळ्या करते. नाही, तू भाजी कर. बरं मी भाजी करते, तुम्ही पोळ्या करा. तू बस हिशोब कर. हा चला. गोंधळ घालतेस नुसती. जान्हवी, हो थांब. एक विचारू का तुला? श्री बोलेल का ग आमच्याशी? हा मस्त करतोय श्री, कर छान होते. मला तुमच्यासारखं नाही जमत आहे. पहिल्यांदा करतेस त्या मनाने खूप छान केलीयस. पण कोणी माणसाने खायच्या लायकीचं झालंय का? कोणी नाही खाल्ली ना आता मी खाईन. म्हणजे ही कोणी खाणार नाही याची खात्री आहे ना तुला? अरे असं नाही रे, मी शिकवते की नाही तुला, म्हणून म्हटलं मी खाईन. सो ही पहिली पोळी. काय केलंस तू? हे बघ, पहिला लेसन, पोळी कधीही एका हाताने अशी उचलायची नसते, कळलं? आता काय करू? आता काय परत लाट. हा एकच गोळा आम्ही 5 वेळा लाटलाय, सतत लाटतोय. भाजणार कधी? अरे भाजशील रे, घाई काय? आता 6 वेळा लाटणार आहेस की नाही? आता नक्की जमणार आहे बा तुला. म्हणजे काय? अरे 6 माझा लकी नंबर आहे. हो झालं तुझं परत सुरू.
अरे खरंच माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्यात ना त्या 6 तारखेला घडले. हो पण म्हणून माझी 6वी पोळी सुद्धा चांगली होईल असं कोणी सांगितलंय? मी सांगते ना, बघ तू तुझ्या गुरुचं लक तुला मिळणार आहे आणि ही पोळी मस्त होणार आहे. अरे थांब थांब थांब, तेल लाव तेल लाव तेल लाव. मग अशी कसं गेलो होतं आपण? हो. विसरून जातो. थोडस पीठ पे, आता पीठ थोडं थोडं. $212 डन. 213. पाय बरा वाटतोय हा आता. म्हणजे पाय मुरगळला होता ना, पडलो होतो तो आता बरा वाटतोय, सूज कमी झाली. मग आता मग आता बाबा आई नाही करणार पुन्हा तसलं काय. आणि तिने जे केलंय त्याचं काय? पण ताई तर सुखात आहे ना बाबा आता. ते तिचं नशीब चांगलं होतं म्हणून, नाहीतर तिला आयुष्यातनं उठवायची तयारी केलीच होती या बाईने. बाबा नाही करणार आई पुन्हा तसलं काही खरंच. मला नाही तशी खात्री वाटत. मी खात्री देतो. आणि जर पुन्हा तशीच वागली तर मी पण येईन तुमच्या सोबत. कुठे? वृद्धाश्रमात? नाही तसं नाही बाबा, म्हणजे आपण दोघं मिळून कुठेतरी दुसरीकडे जाऊया. ही महामाया आपल्याला तसं करू देईल असं वाटतंय तुला? कुठल्या महामायेबद्दल बोलताय तुम्ही? दात काढू नकोसा मेल्या तू. आता लग्नाचा झालायस तू, कळलं? प्रौढासारखा वाग. लोकाची पोरी येणार आहे आपल्या घरात, आणि तुम्ही पण सून येणार आहे आता घरात. जरा नीट वागा. अगं पण बिण नंतर. आता आधी मी काय सांगते ना ते ऐक. पंतांनी सांगितलं या वर्षी योग आहे. कोण पंत? अरे ते नाही का, पत्रिका बघतात ते आणि स्थळ जमवतात. या गोखल्यांचा ना आपल्याला काडीचाही फायदा झालेला नाही. आणि तुझी ताई त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यासारखीच झाली. तिला इतक्या वेळा सांगितलं बाबांना जरा तुझ्याकडे घेऊन जा, पण ती शेवटपर्यंत हो म्हणाली नाही. तू जानूला सांगितलं होतंस मला तिच्याकडे घेऊन जायला? आओ, तिला असं काही सांगण्याची माझी कुठली प्राज्ञा? मी आपलं असंच म्हटलं होतं, म्हणजे बाबांना 2 दिवस तुझ्याकडे घेऊन जा हवा पालटासाठी. नाहीतर तुम्हाला देखील माझं तोंड बघण्याचा कंटाळा चाललेला आहे ना. डोळे नाही कान किटलेत माझे. टोचून टोचून ना अगदी जीव घ्याल माझा. आणि मग कळेल तुम्हा दोघांना माझी किंमत. ते कोण? गंगाधर पंत, त्यांचं काय? ते म्हणत होते या वर्षी पिंट्याला लग्नाचा योग आहे. आई तुझं लग्न हा एकमेव विषय असा आहे की जेणेकरून हा माणूस हे घर सोडून जाणार नाही. तुला खरंच वाटतं बाबा थांबतील? त्या विषयाने जर हा माणूस माझ्याशी बोलू शकतो तर थांबू पण शकतो. अरे तूच म्हणालास ना आता नोकरी बरी आहे, त्यामुळे बघायला काही हरकत नाहीये. आणि आत्ता बघायला सुरुवात केली तर कुठे वर्षभरात काहीतरी जमेल. आणि शेवटी ह्या सगळ्या योगायोगाच्याच गोष्टी असतात की नाही. पिंट्या, तू सांगितलंस हिला? सरमोशी आता ह्या सगळ्या पोळ्या अशा लाटून ठेवायच्या आणि मग एकत्र भाजायच्या ना. काय एवढं फनी काय याच्यात? अरे सगळ्या लाटायच्या आणि नंतर भाजायच्या असं नसतं. एक पोळी लाटायची, मग ती भाजायची, मग दुसरी लाटायची, मग ती भाजायची. हा, अच्छा. मग आता ही लाटून झाली, मग ही भाजू आता? नाही नाही भाजायची नाही. असं सगळं एकत्र नाही जमणार बाळा तुला. का नाही जमणार?
मी कुकर लावला होता, डाळ आणि तांदूळ एका वेळी लावलं होतं. अरे एका वेळेस ते लावलं असेल, पण ते डाळ आणि तांदूळ होतं ना कुकर मधलं. ही पोळी आहे की नाही, ही कशी जमेल तुला एकत्र? काय वेगळं त्यात? एकत्र नाही जमणार बाळा. लाटायची प्रॅक्टिस कर की आधी. मग करतोय की ठीक आहे. हा, काय कशी झाली? छान झाली अरे. पण बघ, हे बघ, मध्ये पातळ केलीस की नाही तू, पोळपाट दिसतंय मधून. असं ना सगळ्या बाजूंनी लाटायची ती. हे घे, ये. अशी ना या बाजूने लाट, बाजूने. हा, आता त्या बाजूने लाट. हा, आता या बाजूने लाट. इकडे इकडे. हा, जरा गोल अशी गोल करून घे. म्हणजे मला ती टू व्हीलर चालवायला शिकवतेस? पोळी येते करायला मला. शिकायची आहे की नाही? हा, हळू 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 गोल कर. सगळ्या बाजूनी गोल करून घे. हा, झाला बऱ्यापैकी गोल झाला. बर, चल मावशी कशी झाली? मस्त झाली झालं की नाही? आता एकदम. भाजायची. अरे भाजतोयस काय? ऑफिसला नाही जायचं तर? ऑफिस नंतर आधी पोळ्या. अरे बाळा, 1 तास झाला पोळ्या शिकतोयस तू. 1 तास? हो, म्हणजे 1 तास मी ही एक पोळी लाटतोय. होणार आहे. मला निघायला हवं मावशी. आता बाकीचं सगळं मी आल्यानंतर शिकू. नंतर सांग. Thank you. बाय बाय. हळू हात हो. वर रे. जाऊ दे. पोळ्या करायला शिकतोय. लाटायला शिकतोय फक्त. तू तर बोलतोय तुझ्याशी नेहमी सारखा. हो, अगं तुझ्याशी सुद्धा बोलेल बघ. नाही बोलत आहे. अगं बोलेल ग. श्रीचा राग आहे ना, किती दिवस टिकणार आहे सांग मला. बोलेल, तुला असं पण केलं. करेल, बोलेल तुझ्याशी. ही पोळी श्रीने केली. हो, किती मस्त केली आहे. मस्त आहे. बाबा, जर माझं लग्न ठरणार असेल तर तुम्ही थांबणार आहात ना? अरे पण तुझी तयारी आहे का याला? आधी तुम्ही सांगा ना, तुम्ही थांबणार ना? अरे असे कसे जातील ते? जन्म दिलाय त्यांनी तुला. ताईच्या बाबतीत बाप म्हणून सगळी कर्तव्य केली आहेत त्यांनी. तुझ्या बाबतीत कसे चुकतील ते? आणि कुठला बाप आपली मुलगी अशा मुलाला देईल जो मुलगा आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतो? त्याने मला वृद्धाश्रमात ठेवलेलं नाहीये. हो, पण हे काय आपण गावभर सांगत फिरणार का? आणि समजा सांगितलं तरी विश्वास कोण ठेवणार? हा, आता तुझ्या बाबांची इच्छाच नसेल की तुझं लग्न जमावं तर ते जाऊ शकतात, पण त्याच्याही मनाचा विचार करायला हवा ना. अहो, वय झाले आता त्याचं लग्नाचं. त्यालाही वाटत असेल ना आपली सुख दुःख वाटून घ्यायला आपल्याला कुणीतरी हवं. त्याला नको का कुणी हक्काचं? बाबा, तुला खरंच असं वाटतंय? हा म्हणजे पिंट्या, ही जे काही म्हणते त्यात अजिबात तथ्य नाहीये असं नाही म्हणायचंय मला. पण अरे, लग्न ही खूप मोठी गोष्ट असते आपल्या आयुष्यातली, आणि तुझी त्याला तयारी आहे आता असं नाही वाटत आहे मला. हे आपलं तुमचं काहीतरीच. अहो, त्याच्या त्या मित्राला मिलिंदला धड नोकरी सुद्धा नाही तरी लग्न होतंय त्याचं. आणि माझा पिंट्या बघा कसा राजबिंड आहे. अगं आत्ताच म्हणालीस ना काय त्याचा रंग आणि काय त्याचं रूप म्हणून. ते आपलं नुसतं बोलायला हो. बघा ना किती देखणा आहे तो. माझ्यावरच गेलाय तो. मी निघू बाबा? तू थांब जरा, मला तुझ्याशी जरा बोलायचं. चल आत चल. बाबा, पिंट्या आत ये. इथेच बोला ना काहीतरी. पिंट्या येतोयस ना? हो हो बाबा, आलो. विघ्नेश्वरा, तुझ्या कृपेनं सगळं चांगलं झालंय. या घरात नवा पाहुणा येतोय. आमचा पाहुणा आरोग्य संपन्न असू दे. या घरात त्याचं स्वागत करण्यासाठी सगळ्यांना सज्ज कर ईश्वरा. सगळे गैरसमज दूर होऊ दे. बेबी मूर्ख आहे पण दुष्ट नाहीये. श्री रागावलाय पण त्यानं तोडलेलं नाहीये. सगळं पुन्हा चांगलं होऊ दे.
या घराचं खऱ्या अर्थानं गोकुळ होऊ दे. जान्हवी, 6व्या आठवड्यात ना बाळाची इतकी डेव्हलपमेंट होते. काय इकडे इकडे ये, इकडे हे बघ हे. अगं ये जान्हवी, अरे देवा. श्री, श्री मला बोलायचंय तुझ्याशी. आय एम सॉरी पण नको. तसं नाही, मला सॉरीच म्हणायचंय. सॉरी श्री, सॉरी म्हंटल ना रे मी. ऐकलं ना. इतका रागात आहेस, बोलणारच नाहीयेस. बापरे, अवघड आहे. हा दाखव, आता काय दाखव. मोठी आई, श्रीशी बोलायला आले होते, पण बघ ना, बोलायलाच तयार नाहीये. श्री, अरे मोठी आई काय म्हणतायत? ऐकलं ना. श्री, जान्हवी, तुझं झालं असेल तर तुला बघायचंय. श्री, नाही, असू दे.